नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण डायरेक्ट कपड्यावरती प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. बऱ्याच मैत्रिणींचा प्रिन्सेस कट जो असतो तो चपटा येतो किंवा तिरका टक्स येतो आणि तिरका टक्स किंवा चपटा बसू नये, पप अगदी व्यवस्थित बसावा खूप छान पद्धतीने. यासाठी आपण आज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत डायरेक्ट. कधी काय होतं, प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करताना स्टिचिंग झाल्याच्या नंतर काखेमध्ये फुगा येतो किंवा बरेचसे प्रॉब्लेम होतात प्रिन्सेस कटमध्ये. पण हे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण आज प्रिन्सेस कटची कटिंग बघत आहोत. मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आपण आणि मापाच्या ब्लाऊजनुसार आपण मापे काढलेली आहेत. आता आपण आहे ना अस्तरवरती ब्लाऊज कटिंग टाकणार आहोत. याकरता डायरेक्ट आपण पेपर कटिंग वापरणार नाही आहे इथे प्रिन्सेस कटसाठी. आता ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस अर्धा इंच घ्यायचं आहे. आपण प्रथम आहे ना मागचा भाग घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अस्तरची घडी मी कशी टाकलेली आहे. याच पद्धतीने अस्तरची घडी टाकायची आहे. आपली जेवढी छातीची घडी येते तेवढं अस्तरची घडी घ्यायची आहे आणि त्यात 2 मिळवायचे. तेवढी फोल्ड करायचं म्हणजे आपलं पुढची पण मापं आपल्या अस्तरवरती बसतात बरोबर. आपण पूर्ण उंची प्लस अर्धा इंच घेतलेलं आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित मोजून घ्यायचे म्हणजे तिरकं होत नाही ते आपल्या रेषा. म्हणजे टेपच्या साहाय्याने सरळ रेष मारून घ्यायची. आपण जी उंची घेतलेली आहे ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस अर्धा इंच. आपण प्रथम मागचा भाग कट करत आहोत. छातीची घडी 8 आहे आणि त्यात आपण 2 मिळवलेले आहे. 32 छातीच्या ब्लाऊजची आपण कटिंग करत आहोत अस्तरची. आता पूर्ण शोल्डर 5.25 घेतलेला आहे. मुंडा 5.5 घ्यायचा आहे. मुंडा घेर मुंड्याचा चौकोन करून घ्यायचा आहे. फिटिंगच्या बाजूने तो जोडून घ्यायचा आहे आणि मागच्या मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावर द्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे गोलाकार. फिटिंगचे आपण 2 इंच सोडलेले आहे, तिथे एक खूण करायची. एवढा भाग आपला फिटिंगचा आहे. 8ची छाती आणि 2 इंच आपण फिटिंगसाठी ठेवलेला आहे. गळा रुंदी आपण 2.25 घ्यायची आहे मागची. आपण मागचा भाग कट करून घेणार आहोत. मी मागचा गळा डायरेक्ट अस्तरवर कापत नाहीत, म्हणजे शिवते वेळीच अस्तरवरती गळ्याचा आकार टाकते आणि मग कापते. आपल्या पुढच्या भागाची पण कटिंग बाकी, त्यामुळे मी गळा कापलेला नाही आहे. आता आपण जो भाग घडी केली होती त्यापेक्षा आणखी 2 इंच आपण वाढवून घ्यायचं आहे आणि मग मागचा भाग आपण ठेवायचा आहे अस्तरवरती. आणि मागचा भाग गळ्याच्या बाजूने 2 इंच जास्तच घ्यायचं आहे आपल्याला बंद बाजूकडून आणि मागचा भाग आपण जसाचा तसा काढून घ्यायचा आहे. या पद्धतीचा जर प्रिन्सेस कट काढला मैत्रिणींनो, खूप छान पप येतो आणि मस्त बसतो. आता आपण पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पुढचा मुंडा आपण मागचा मुंडा 1.5 इंचाचा दिला होता, पुढचा 1.25 इंच घ्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे. फिटिंगचे जे आपण 2 इंच घेतलेलं आहे ते 2. बऱ्याच मैत्रिणींची प्रिन्सेस कट फिटिंगच्या बाजूने वाढवतात, पण माझं तसं नाही आहे. मी गळ्याच्या बाजूने वाढवते खालच्या साईडने. दोन्ही बाजूने समान घेतलं तर
खूप छान पप येतोय। आता आपण फ्रंटचा गळा टाकायचा आहे। गळा रुंदी 2.25 घेतलेली आहे फ्रंटची पण। गळ्याचा आपण चौकोन करून घ्यायचा आहे। फ्रंटचा गळा प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे। बघा गळ्याच्या बाजूने आपण हुक लूपच्या पट्टीच्या बाजूने 2 इंच वाढून ते तिरकं जोडून घ्यायचं आहे। आपल्याला टक्सचा आकार देण्यासाठी आपण 11ची उंची घेतलेली आहे आणि छातीचा 10वा भाग प्लस पाव इंच 3.25 घेतलेला आहे। तिथून खाली रेष मारून घ्यायची आणि आपला कमरेच्या घेरापासून खाली 1.5 इंच घ्यायचा आहे आणि फिटिंगच्या रेषेच्या तिथं जोडून घ्यायचा आहे। असा त्रिकोण करायचा आहे बघा आणि दोन्ही बाजूने 1.5 इंच खूण करून त्रिकोण करायचा आहे तो पण, जो कट केला जातो आणि मग ते दोन्ही जॉईंट येतात। दोन्ही बाजूने 1.5 इंच घेतल्यामुळे आपला प्रिन्सेस कटचा पप अगदी खूप छान बसतो। आपण समोरील गळ्याचा आकार द्यायचा आहे। आता इथे मी समोरील गळा पानगळा घेते। तुम्ही दुसरा कुठलाही आकार देऊ शकतो, चौकोनी, गोल, पानगळा, पंचकोनी। प्रिन्सेस कटसाठी अशा गळ्यांचा आकार देता येतो फ्रंटला, आपण जसे बॅकला देतो तसं। आता आपण फ्रंटचा भाग कट करून घेत आहोत। मी पेपर कटिंगचाही व्हिडिओ अपलोड करणार आहे आपल्या चॅनलवरती। मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला। बघा या पद्धतीने आपण फ्रंटचा भाग कट करून घेतलेला आहे। मुंडा कापताना आपण आतीलच मुंडा कापायचा आहे, मागचा मुंडा नाही कापायचा याच्यासाठी। आता तो त्रिकोण कापून घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा। हे बघा अशा पद्धतीने आपला बॅक आणि फ्रंट दोन्ही भाग कट झालेले आहे। आता आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे। डिझाईनची स्लीव्ज करायची, याला पफ स्लीव्ज करायची। पफ स्लीव्ज घ्यायची या ब्लाऊजला, त्यामुळे मी साडीचा कपडा वापरणार आहे पफसाठी। त्रिकोण टाकायचा आहे पफचा ना, त्यामुळे मी साडीचा कपडा घेतलेला आहे। आता आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे। इथे स्लीव्जसाठी ना आपण शोल्डर जेवढं जोडतो मागचा भाग घ्यायचा आहे आणि तेवढा शोल्डर जोडतो तेवढं अंतर सोडून द्यायचं आहे अर्धा, आणि मागच्या भागाचा मुंडा मोजायचा आहे। त्यातून खालच्या बाजूने अर्धा इंच कट करून आपण जेवढा भाग राहतो तेवढा बाहीची घडी घ्यायची आहे। मी बाही कशी कटिंग करायची ह्याचाही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे। खूप सोप्या पद्धतीने, कमी जास्त अजिबात होत नाही ही बाही। ह्या पद्धतीने जर बाहीची घडी घेतली आपण कटिंग करताना, अगदी तंतोतंत जुळल्या जाती, लहान मोठी अजिबात होत नाही। जर आपण मागील भागाचा मुंडा घेर मोजला आणि त्यातून 1.25 इंच कट केलं तर, आणि तेवढी आपण बाहीची घडी घेतली तर अजिबात बाही कमी जास्त होत नाही, व्यवस्थित बसते अगदी, कोणत्याही मापाचा ब्लाऊज असेल तरीही। बघा आता आपण बाहीची घडी टाकली आहे। बाहींची प्लस अर्धा इंच घेतो आपण अस्तरच्या बाहीसाठी। आता कॅप हाईट टाकलेली आहे मी 3.5 इंच। मोठी बाही असल्यामुळे कॅप हाईट 3.5 इंचच घेते मैत्रिणींनो। आपण फिटिंगचे जे 2 इंच सोडलेले आहे ते 2 इंच घेते मी कॅप हाईटसाठी, आणि बाहीच्या मुंड्यांचा आकार दिलेला आहे। असा मासळीसारखाच आकार आला पाहिजे बाहीचा, म्हणजे मुंडा अगदी तंतोतंत बसतो आणि बाहीमध्ये चुनी येत नाही।
आपण कट करून घ्यायचा आहे बाही. प्रथम कापताना बाहेरचा मुंडा कापायचा आहे आणि पूर्ण बाही ओपन करून मगच आतला मुंडा कापायचा आहे, नाहीतर जर डायरेक्ट आतला मुंडा कापला तर चुकला जातो. आता आपण ब्लाऊज पीसवरती आपलं जे अस्तरचं कटिंग केलेलं होतं ब्लाऊजचं ते ठेवून घेत आहोत. बघा, अगोदर सर्व पार्ट आपले ब्लाऊज पीसवरती ठेवून घ्यायचे, मगच कट करायचे बसतात की नाही. बऱ्याच वेळा काय होतं, बाहीचा पार्ट किंवा प्रिन्सेस कटचा पार्ट बसत नाही व्यवस्थित आणि मग आपण कट करून घेतो. त्यापेक्षा आपण काय करायचे, अगोदर पार्ट ठेवून घ्यायचे ब्लाऊज पीसवरती आणि मग कट करायचे. अर्धा-पाऊण इंचाचं मार्जिन ठेवायचं एक्स्ट्राचं अस्तरपेक्षा आणि मगच कट करायचे, कारण की अस्तर जोडताना बऱ्याच वेळा मागे पुढे होतं, तिरकं होतं आणि मग भाग ते बसत नाहीत मेन फॅब्रिकवरती. तसं न करता आपण एक्स्ट्रा घ्यायचे मेन फॅब्रिक जे ब्लाऊज पीसचं असतं आणि अस्तरचं तंतोतंत घेतो. आता इथे स्लीव्ज ठेवून घेत आहेत मी. आता आपल्याला पफ स्लीव्ज करायची, त्यामुळे आतला मुंडा आपण कट केलेला नाही. जेव्हा पूर्ण पफ लावून घेऊ बाहीला, डिझाईन करायची आपण ती डिझाईन करून घ्यायची आणि बाही जोडते वेळेला मग ब्लाऊजला बाही जोडते वेळेला आतला मुंडा कट करायचा आहे. मी कोणतीही पफची बाही डिझाईन करताना ह्याच पद्धतीने करते. आतील मुंडा कधीही लगेच कापत नाही, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, आतील मुंडा जर कापला तर कमी जास्त होते बाही. पण बाहीची डिझाईन पूर्ण तयार करून घ्यायची बाही आणि जेव्हा आपण ब्लाऊजला जोडतो त्याच वेळेला आतला मुंडा कट करायचा. याने काय होतं, अगदी व्यवस्थित बाही बसते ब्लाऊजला. कधी कधी काय होतं, जर अगोदरच आतला मुंडा कापला की कमी जास्तही होऊन जातो, बऱ्याच वेळा कमी जास्त. त्याकरता ही टिप्स वापरायची मैत्रिणींनो. आपण खालच्या बाजूने 3.5 इंचाची पट्टी लावायची आपल्याला, पण आपलं मेन फॅब्रिक कमी पडत असल्यामुळे आपल्याला इथे जोड द्यावे लागतील, कारण की काट नाही आहे ह्या ब्लाऊजला. आणि काट असलं की छान येतो बरोबर, काट खालच्या बाजूने आपण जोडून घेतो, पण काट नाही आणि कस्टमरला पण तीच पफची डिझाईन पाहिजे म्हणून आपण बनवून देणार आहोत. तर आपली कटिंग तयार झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.